पोरो नमस्कार. ज्या पोरांचं ग्राउंड चांगलं आलं आहे, 100 मीटरच्या चिपमुळं अनेक पोरांचं आयुष्य लक्षात घ्या उद्ध्वस्त करण्याचं काम प्रशासनानं केलेलं आहे. तरी पण माझी एक विनंती आहे तुम्हाला, कुठलाही निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात येऊ नये. ग्राउंड सर्वांनाच अवघड गेले, त्यामुळं यावर्षी मिरिठी कमी मार्कावर लागणार आहे. लेखीकडे लक्ष द्या आणि बाकीच्या ठिकाणचं ग्राउंड चांगलं कसं येईल याकडे लक्ष द्या. आज कॅबिनेटमध्ये सन्माननीय संजय राठोड साहेब ते या चिपबद्दल बोललेले आहे. लवकरच याच्यावर तोडगा निघेल आणि नसेल तर आपण एकनाथ शिंदे साहेब यांची पहिले भेट घेणार आहोत. आता मुख्य गोष्ट, छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पोरांचं ग्राउंड होतं त्या पोरांनी जरासं इकडे लक्ष द्या. तर पहा, या ठिकाणी डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, तर या ठिकाणी मैदानी चाचणीकरता गैरहजर उमेदवारांकरता ही सूचना आहे. जे पोरं लक्षात घ्या गैरहजर होते, जे पोरं त्या ठिकाणी ग्राउंडला गेले नव्हते किंवा अनावधानाने दुसरीकडे गेले होते, तर त्यांना उद्या दिनांक 18 तारीख पहा, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती सन 2024-25 भरती प्रक्रियेमध्ये 11/2/2026 ते 17/2/2026 एवढ्या कालावधीत प्रवेशपत्रावर नमूद दिनांक वेळेनुसार गोकुळ मैदान पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे हजर उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. 11/2/2026 ते 17/2/2026 या कालावधीमध्ये मैदानी चाचणीकरता गैरहजर किंवा काय म्हणतो आपण अनुपस्थित उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की आपणास आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती 2024-25 मैदानी चाचणीकरता एक वेळेस शेवटची संधी देण्यात येत असून आपण दिनांक 18 म्हणजे उद्या फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजता गोकुळ मैदान पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे मैदानी चाचणीकरता उपस्थित राहावे. मैदानी चाचणीकरता सकाळी 9 वाजेनंतर येणाऱ्या उमेदवारांना मैदानी चाचणीकरता प्रवेश दिला जाणार नाही. मान्य 7 वाजता बोलवा, फक्त 2 वाजता उन्हात त्यांचं ग्राउंड घेऊ नका. जरी उन्हात घ्यायचं असेल तर थोडं नाश्त्याची पाण्याची व्यवस्था करा. त्याच्यानंतर चिपमुळं लेकरांच्या आयुष्याशी खेळू नका. पण पोरो, जे 11 ते 17 तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस शिपायासाठी तुम्ही फॉर्म भरला होता पण तुम्ही ग्राउंडला जाऊ शकले नाही, अशा पोरांना उद्या दिनांक 18 तारखेला सकाळी 7 वाजता पोहोचायचे गोकुळ मैदान या ठिकाणी. आणि यावेळेस तुमचं ग्राउंड होणारे 9च्या नंतर आले तर तुम्हाला तिथं ग्राह्य धरल्या जाणार नाही, तिथं तुम्हाला ग्राउंड दिलं जाणार नाही, ग्राउंड देऊ दिलं जाणार नाही. म्हणून ज्या पोरांचं ग्राउंड राहिलं होतं, अनावधानानं तब्येत खराब होती किंवा दुसरीकडे फॉर्म भरला होता, दुसऱ्या ठिकाणी गेला होता, कळलं का, तिकडे एरिया आउट झालाय, तर अशा पोरांनी मे बी चान्स भेटला तर त्या ठिकाणी जा आणि उद्या गोकुळ मैदान या ठिकाणी हजर होऊन कसं ग्राउंड चांगलं येईल याकडे लक्ष द्या. शेवटी लेखीचा ताण घ्यायचा नाही, यूट्यूबच्या माध्यमातून देखील तुम्हाला 90पर्यंत कसं न्यायचं याची आयडिया आपल्याकडे आहे. शेवटी सर्वांना शुभेच्छा, काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या परिवाराची. ओके बाळांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.